आपण आता 12 शिकणार आहे आजपासून चॅप्टर नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स. आता रोटेशनल डायनामिक्स हा 12वीचा चॅप्टर आहे, पण ऍक्च्युअली हा दोन चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. यामध्ये अर्धा पोर्शन आहे सर्क्युलर मोशनचा आणि अर्धा पोर्शन आहे रोटेशनल मोशनचा. रोटेशनल मोशन. आता या दोन्ही चॅप्टरचं जे बेसिक आहे सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन, या दोन्ही चॅप्टरचं बेसिक आपण शिकलेलं आहे. दोन्ही चॅप्टरचं बेसिक आपण शिकलेलं आहे. मोशन इन अ प्लेन मध्ये शिकला. मोशन इन अ प्लेन मध्ये, मोशन इन अ प्लेन मध्ये सर्क्युलर मोशनचं पूर्ण बेसिक जे आहे फंडामेंटल बेसिक ते पूर्ण शिकलेलं आहे. आता आपण 12वीत या चॅप्टर मध्ये सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स किंवा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स आणि त्याच्या पुढचं काही पोर्शन शिकणार आहे. आता रोटेशनल मोशनचं पण आपण बेसिक शिकलेलं आहे मोशन इन द प्लेन मध्ये. त्यामध्ये आपण शिकलो मोमेंट ऑफ फोर्स, टॉर्क आणि कपल, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी शिकलो. आता याचा पुढचा पोर्शन 12वीत घेतलेला आहे. हे चॅप्टर खूपच महत्त्वाचं नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक. आता यामध्ये आपण टॉपिक शिकलेले आहेत. सर्क्युलर मोशन शिकलं. ओके. सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल शिकले. सर्क्युलर मोशनशी रिलेटेड टर्म शिकले. त्यामध्ये सगळ्यात पहिली टर्म होती रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, ओके, अँग्युलर एक्सेलरेशन. नंतर रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन, बरोबर. त्यामध्ये पुन्हा यूसीएम मध्ये आणि नॉन यूसीएम मध्ये आपण बऱ्याच गोष्टी चेक केल्या, बरोबर का. तर पूर्ण टॉपिक डिस्कस केलेला आहे. आज आपल्याला घ्यायचं आहे ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम, जो 12वीचा पोर्शन आहे. काय घ्यायचं आपल्याला? ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम. ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स घ्यायचे आहे. आता याच्या आधी सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या दोन्ही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. त्याचं पूर्ण आपण बेसिक वगैरे सगळं शिकलेलं. ओके. तर ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम मध्ये आपल्याला काही टॉपिक डिस्कस करायचे आहे. आता टॉपिक लिहू आपण. यामध्ये पहिला टॉपिक आहे मोशन ऑफ व्हेइकल ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड. कर्व हॉरिझॉन्टल रोड हा एक टायटल आहे. हे टॉपिक आपल्याला डिस्कस करायचं आहे. दुसरा आहे वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ याला म्हणतात मौत का कुवा. आता हे शब्द आपण मराठी भाषेत जरी असलो तरी पण त्याला मौत का कुवाच म्हणलं जाते. जत्रेत वगैरे जातो आपण. ठीक आहे. तर वेल ऑफ डेथ कसं, वेल ऑफ डेथ मध्ये तो जो स्टंटमॅन कशा प्रकारचे स्टंट परफॉर्म करतो याला आपल्याला डिस्कस करायचं आहे. पहिले काय टॉपिक आहे मोशन ऑफ व्हेइकल ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड. दुसरा टॉपिक आहे वेल ऑफ डेथ. आता तिसरा एक टॉपिक यामध्ये आहे मोशन ऑफ व्हेइकल. मोशन ऑफ व्हेइकल ऑन कर्व बँक्ड रोड. कर्व बँक्ड रोड हे आपल्याला सगळं डिस्कस करायचं आहे. ओके. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? हे आपल्याला टॉपिक टायटल डिस्कस करायचे आहे. आता हे जे आपल्याला पहिलं टायटल डिस्कस करायचं आहे मोशन ऑफ व्हेइकल ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड, यासाठी आपल्याला काही बेसिक शिकायचे आहे. तर ऍक्च्युअली फ्रिक्शन नावाचा चॅप्टर आहे जो आपण शिकलो नाही पण आपण भविष्यात शिकणार आहोत. ओके. फ्रिक्शन इन सॉलिड अँड फ्रिक्शन, सॉलिड अँड लिक्विड. फ्रिक्शन इन सॉलिड अँड लिक्विड नावाचा एक चॅप्टर आहे. 11वी तो आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहे. त्याआधी आपल्याला हे टायटल शिकायचे आधी आपल्याला काही गोष्टी शिकायच्या. त्यामध्ये घ्यायचं आहे फ्रिक्शन. काय घ्यायचं आपल्याला? फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय? आता फ्रिक्शनचं तुम्हाला मी 2-3 उदाहरण सांगतो. समजा हे असे आपले हात घेतले, याचे तळवे आपण असे एकमेकांवरती घासले, बरोबर का. इथे काय झालं तुम्हाला? फ्रिक्शन. इथे हीट डेव्हलप झाली, बरोबर का. आपण डस्टर घेतला, बोर्डवरती असं घासला, काय झालं तिथं? फ्रिक्शन होते. फ्रिक्शन कशामुळे आली गोष्ट? फ्रिक्शन आली जेव्हा दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि त्या रिलेटिव्ह मोशन मध्ये आहेत. काय? जेव्हा दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि त्या कशा आहेत? रिलेटिव्ह मोशन मध्ये आहेत. आता रिलेटिव्ह मोशन मध्ये काय? ही बॉडी मोशन मध्ये असेल किंवा ही बॉडी मोशन मध्ये असेल किंवा दोन्ही मोशन मध्ये असू शकतात, बरोबर का. मग दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये तर त्याच्यापैकी एक किंवा दोन्हीपैकी एक, समजलं ना. तर त्या कशा रिलेटिव्ह मोशन मध्ये आहेत त्यावेळेस तिथं फ्रिक्शन डेव्हलप होतं किंवा फ्रिक्शन येते. ठीक आहे.
फ्रिक्शन शिकायचं. फ्रिक्शनची मी 3 उदाहरण बोलतो. समजा इथं आपली फरशी आहे, फरशीवर आपण एक लाकडी ठोकळा ठेवला. ठीक आहे, पहिले आपण फ्रिक्शन शिकून घेऊ. समजा ही फरशी आहे, यावरती आपण एक ठोकळा ठेवला आणि याला मी इकडे ढकलत आहे, मी इकडे ओढत आहे. त्या केसमध्ये काय, हा जो खालचा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, हा कसा आहे, रेस्टला आहे. कसा आहे, रेस्टला, नॉन मूव्हिंग सरफेस आहे. याच्यावरती आपण याला ढकलत आहे. तर हे जे तुमचे दोन बॉडी किंवा हे जे सरफेस आहे, हॉरिझॉन्टल सरफेस आणि या बॉडीचा सरफेस जे कॉन्टॅक्ट मध्ये आहे, आणि हा मोशन मध्ये आहे, त्या केसमध्ये याच्या आपण इकडे ज्या वेळेस त्याला ढकलतो तो इझिली ढकलला जात नाही. इझिली ढकलल्या जात नाही का, कारण हे जे दोन सरफेस आहेत, या दोन सरफेस मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये असताना तिथे फ्रिक्शन डेव्हलप होते आणि त्याची डायरेक्शन कशी असणार, अपोजिट असणार. कशी असणार, अपोजिट असणार. आपण इकडे लोटत आहे, पण ते लोटाला काय होते, इथलं जे फ्रिक्शनल फोर्स आहे तो याला इथं जे फ्रिक्शन तयार झालं ते अपोजिट डायरेक्शनला लोटत आहे. बरोबर का, ठीक आहे. तर इथे फ्रिक्शन आहे, हे एक एक्झाम्पल झालं. आता हे जे अशा प्रकारच्या फ्रिक्शनला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. ओके, आता अजून स्लाइडिंग विंडो वगैरे पाहिला आपण. काय पाहिलं, स्लाइडिंग विंडो. स्लाइडिंग विंडो अशी बोटाने लोटल्या जाते, सहज लोटल्या जाते. ती जरी सहज लोटल्या गेली तरी पण तिथं फ्रिक्शन होते. तिथे काय होते, फ्रिक्शन होते. तशा प्रकारच्या फ्रिक्शनला म्हणलं जाते ही तुमची स्लाइडिंग विंडो आहे. ठीक आहे, अशा प्रकारची फ्रेम असते. आपण इथे एक विंडो ठेवलेली असते अशी हाफ, बरोबर का. अशी आपण लोटणाऱ्या साईडला ती सहज लोटल्या जाते. लोटल्या जाते तरी पण तिथं फ्रिक्शन असते, काही ना काही, म्हणजे बऱ्याच प्रमाणात फ्रिक्शन असते. इथून इथपर्यंत लोटलं म्हणजे अशी इझिली लोटलं जाते असंही नाही, इथे काय होते, फ्रिक्शन होते. तर ही बॉडी काय होणार, या खालच्या पोर्शनवर स्लाइड होऊन राहिली, त्याला म्हणलं जाते स्लाइडिंग फ्रिक्शन. काय म्हणलं जाते, स्लाइडिंग फ्रिक्शन. पहिला झाला स्टॅटिक फ्रिक्शन. हे जे तुमचं विंडो आपण स्लाइड करतो किंवा ते जे गेट आहे, गेट वगैरे स्लाइड करतो, बरोबर का, ते कुठलं फ्रिक्शन आहे, स्लाइडिंग फ्रिक्शन. कुठलं आहे, स्लाइडिंग फ्रिक्शन. ओके, यालाच किती किती काय म्हणतात माहिती का, कायनेटिक फ्रिक्शन. काय म्हणतात त्याला, कायनेटिक फ्रिक्शन. कधी कधी डायनामिक फ्रिक्शन ही म्हणतात त्याला. कधी कधी काय म्हणतात त्याला, डायनामिक फ्रिक्शन सुद्धा म्हणतात. ओके, इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे का. आपल्याला ऍक्च्युअली डिस्कस काय करायचं आहे, मोशन ऑफ व्हेइकल ऑन कर्व हॉरिझॉन्टल रोड. ते डिस्कस करायसाठी कुठेतरी फ्रिक्शन नावाची कन्सेप्ट येणार आहे. फ्रिक्शन येत आहे म्हणून तुम्हाला एकदा एक प्रायमरी लेवलची आयडिया देतोय. आपल्याला पुढे डिस्कस करायचंच आहे. ओके, आता यामध्ये एक दुसरं उदाहरण घेतो. आता समजा हे रोड आहे, याच्यात तुमचं ट्रक चाललं, लोड घेऊन ट्रक चालला, बरोबर का. ज्यावेळेस ट्रक पुढे जातो तर हे जे तुमचं व्हील आहे रोल होते. काय होते, रोल होते. काय होते, रोल होते. व्हील काय होत, रोल होत राहते त्याच्यावर, बरोबर का. आणि ज्यावेळेस हा पुढे चालला, व्हील तर या डायरेक्शनला असं रोल होते. त्या केसमध्ये हा ट्रकचा टायर आणि रोडचा सरफेस हे कॉन्टॅक्ट मध्ये आहे, बरोबर का. ओके, तर ह्या पुढे जातो, हा रोल होतो कारण की इथं कॉन्टॅक्ट आहे, तिथं फ्रिक्शन आहे, म्हणून रोल होतो. म्हणून काय होतो, रोल होतो, बरोबर का. इथे याला म्हणायचं रोलिंग फ्रिक्शन. याला काय म्हणायचं, रोलिंग फ्रिक्शन. तर हे फ्रिक्शनचे आपण प्रायमरी लेवलवर टाइप शिकले. स्टॅटिक फ्रिक्शन, इथं स्लाइडिंग फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन किंवा डायनामिक फ्रिक्शन. नंतर आपण घेतलं रोलिंग फ्रिक्शन. हे फ्रिक्शनचे प्रकार आहेत. हे फ्रिक्शनचे प्रकार आहेत. आता या फ्रिक्शनचे प्रकार आहेत, तर या पर्टिक्युलर फ्रिक्शनशी रिलेटेड काही लॉज पण आहेत, ते आपल्याला डिस्कस करायचे. ते डिटेल मध्ये डिस्कस करू. सध्या आपल्याला फ्रिक्शन पाहायचं. सध्या काय पाहायचं, फ्रिक्शन. फ्रिक्शन ही भानगड कुठून मग, जेव्हा दोन बॉडी ह्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे किंवा त्यांचे सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि त्या रिलेटिव्ह मोशन मध्ये आहे, त्या केस मध्ये जे सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आहे तिथे काय होणार, फ्रिक्शन डेव्हलप होणार. काय होणार, तिथं फ्रिक्शन डेव्हलप होणार. आणि त्या फ्रिक्शनचा कुठे कुठे यूज आहे, कुठे यूज नसतो किंवा कुठे कुठे यूज असतो. तर फ्रिक्शनचा काही ठिकाणी गरज आहे, त्या हिशोबाने आपण यूजही करून घेतो. काही ठिकाणी गरज नाही, त्यावेळेस आपण फ्रिक्शन कमी करायचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल सांग, आपण ब्रेक दाबतो, त्या केस मध्ये तिथं जे गाडीचा ब्रेक ड्रम आहे त्याच्यात जे तुमचे लिव्हर्स वगैरे असतील किंवा तुमचे काय म्हणतो आपण त्याला, लायनर्स, तिथं काय होतात, ते त्या ड्रमला टच होतात आणि तिथं फ्रिक्शन होते. त्या फ्रिक्शनमुळे तुमचं मग स्पीड कमी होतं, बरोबर का. झालं फ्रिक्शनचा यूज. आता फ्रिक्शन कमी व्हावं यासाठी काय केलं जाते, आपली जे बॉल बेरिंग आहे ती सतत फिरत राहते. तर तिथं फ्रिक्शन येऊन आपण ऑइल टाकतो किंवा काय टाकतो, ग्रीस टाकतो. तर तिथं फ्रिक्शन कमी, जशी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आपण फ्रिक्शन वाढवतो किंवा फ्रिक्शन कमी करतो. तर गरज आहे त्या हिशोबाने फ्रिक्शनचा आपण यूज करतो, बरोबर का. तर या फ्रिक्शनचा बऱ्याच ठिकाणी यूज होतो. फिजिक्स मध्ये तर फ्रिक्शन महत्त्वाचा ऑप्शन आहे, आपल्याला ते डिस्कस करायचंच आहे. त्याआधी आता फ्रिक्शनशी रिलेटेड आपण यामध्ये एकच गोष्ट शिकणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. काय शिकणार आपण, स्टॅटिक फ्रिक्शन. त्याआधी पहिले समजून घ्या फ्रिक्शन म्हणजे काय. व्हेन टू बॉडीज आर इन कॉन्टॅक्ट,
when two bodies in contact are in relative motion then friction is produced between the surfaces in contact. ओके, जर दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, रिलेटिव्ह मोशन आहे, तर त्या केस मध्ये काय होणार, फ्रिक्शन प्रोड्यूस होणार. ओके, कोणामध्ये फ्रिक्शन होणार, जे सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याच्यामध्ये काय होणार, फ्रिक्शन प्रोड्यूस होणार. तर फ्रिक्शनचं एकच काम आहे, ते मोशनला अपोज करते किंवा ती जे रिलेटिव्ह मोशन आहे त्याला अपोज करायचा प्रयत्न करते. काय करते, त्याला रिलेटिव्ह मोशनला अपोज करायचा प्रयत्न करते. तुम्ही याचा हातावर ठेवा, असे जोरात रब करा, इझिली रब होणार नाही, बरोबर का. तर तिथे हीटही डेव्हलप होते, कारण तिथे काही वेळेस हीटही डेव्हलप होते. इतकं समजलं. आता हे फ्रिक्शन घेतलं, फ्रिक्शनची डेफिनेशन आहे. यामध्ये आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, काय बा, स्टॅटिक फ्रिक्शन. आता स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, जेव्हा एखादी बॉडी स्टॅटिक, दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि एक बॉडी त्यावरती काय करतो, आपण अशी मूव्ह करतोय, कॉन्टॅक्ट मध्ये असताना काय करतोय, मूव्ह करतोय. तर एक बॉडी थांबलेली आहे, दुसरी बॉडी आपण मूव्ह करतोय, बरोबर का. तिथं फ्रिक्शन येणार, अशा प्रकारच्या फ्रिक्शनला काय करणार आपण, स्टॅटिक फ्रिक्शन. काय म्हणतात आपण त्याला, स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, तर स्टॅटिक फ्रिक्शनची डेफिनेशन आपण पुढे शिकणार आहोत. ठीक आहे, हे प्रायमरी लेवल समजून घ्या. आता यामध्ये लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, काय लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन नावाची टर्म आपल्याला शिकायची आहे, कारण याचा फॉर्म्युला कुठेतरी लागते, ते आपल्याला गरजेचं आहे. लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय घ्यायचं आपल्याला, लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन घ्यायचं. पहिले याला पुन्हा रिवाइज करू, पुन्हा तुम्ही कन्फ्युज होणार, आपण वेगळ्या डायरेक्शन गेल्यासारखं वाटत असतं. काय रे बाबा, रोटेशनल डायनामिक्स नावाचं चॅप्टर आहे 12वीचं, आपण 12वी सुरू केली. यामध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांचं, दोन चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. तर सर्क्युलर मोशनचं पूर्ण जे बेसिक आहे ते आपण 11वी शिकलो. रोटेशनल मोशनचे जे काय प्रायमरी लेवलचे बेसिक आहे ते कुठे शिकलो आपण, 11वी शिकलो. आता हा याचा पुढचा पोर्शन कंटिन्यू करायचा आहे सर्क्युलर मोशनचा. त्यामध्ये आहे 12वीत ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. त्याचे काही टॉपिक डिस्कस करायचे, आपल्याला शिकायचं होतं मोशन ऑफ व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल रोड. त्यासाठी आपल्याला फ्रिक्शन डिस्कस करायचं. फ्रिक्शन मध्ये आपण डिस्कस केलं स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन. भविष्यात आपण डिस्कस करू. तर लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला शिकायचं. त्याआधी शिकून घ्या पहिले की नेमकं प्रकार काय. आता पहा, हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. या हॉरिझॉन्टल सरफेसवर आपण काय ठेवलंय, लाकडी ठोकळा ठेवला. काय ठेवला, लाकडी ठोकळा ठेवला, बरोबर का. मी काय करतोय, आता लाकडी ठोकळा ठेवल्यानंतर काय होणार, लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिली भांडी, हा जो लाकडी ठोकळा आहे याचं मास आहे m. याचं मास किती आहे, m. मग याचं जे वेट असणार ते नेहमी कसं असणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला. आता हा झाला आपला हॉरिझॉन्टल सरफेस. हा काय झाला आपला हॉरिझॉन्टल सरफेस. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. हॉरिझॉन्टल सरफेसवर आपण एक लाकडी ठोकळा ठेवला किंवा एखादा ब्लॉक ठेवला. त्या ब्लॉकचा मास किती आहे, m आहे. हा ब्लॉक जर असा ठेवला तर याचं वेट नेहमी कसं असणार, वेट mg नेहमी कसं असणार, डाऊनवर्ड डायरेक्शन. कसं असणार, डाऊनवर्ड डायरेक्शन. वेट कसं असणार, डाऊनवर्ड डायरेक्शन. आता वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला याचा अर्थ हे हॉरिझॉन्टल सरफेसच्या खाली चालला का, नाही. हॉरिझॉन्टल सरफेस काय करणार, त्याला असं अपवर्ड डायरेक्शनला ढकलून ठेवणार. अपवर्ड डायरेक्शनला ढकलून ठेवणार. ओके, मग हा जर ब्लॉक या हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवला, इथे ऍक्शन काय होणार, याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. मग त्या ऍक्शनला रिएक्शन कोण देऊन आला, हा हॉरिझॉन्टल सरफेस रिएक्शन देतो, ती असते अपवर्ड डायरेक्शनला. जेवढा वेट तेवढीच अपवर्ड डायरेक्शनला रिएक्शन, तेवढीच अपवर्ड डायरेक्शनला रिएक्शन. आणि त्याला म्हणलं जाते नॉर्मल रिएक्शन. काय म्हणलं जाते त्याला, नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय, नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय, हा जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर, त्याला नॉर्मल, त्याला नॉर्मल असलेली रिएक्शन म्हणजे फोर्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला, फोर्स म्हणू शकतो. काय म्हणाला मग, वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि नॉर्मल रिएक्शन ही अपवर्ड डायरेक्शनला आहे. जेवढे जास्त वेट तेवढी तुमची नॉर्मल रिएक्शन, तेवढी तुमची नॉर्मल रिएक्शन. क्लिअर आहे का. मग अशा प्रकारच्या ब्लॉकला मी इकडे असं ढकलायचा प्रयत्न करतोय किंवा ओढत आहे. ओके, इकडे असं ओढत आहे. हा जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे रेस्ट पोझिशनला आहे. या ब्लॉकला मी असं इकडे ओढत आहे. त्या केस मध्ये काय, हे जे दोन सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये याच्यामध्ये फ्रिक्शन डेव्हलप होते. याच्यामध्ये काय होते, फ्रिक्शन डेव्हलप होते. आणि हे जे फ्रिक्शन आहे हे काय करते, या ब्लॉकला असं मागे धरून ठेवतं.
मागं उठायचा प्रयत्न करते. पण ते कुठपर्यंत, जोपर्यंत आपण उडतो तोपर्यंतच. ओढणं सोडलं, फ्रिक्शन थांबलं, जोपर्यंत रिलेटिव्ह मोशन आहे तोपर्यंतच फ्रिक्शनल फोर्स आहे. काय काय काय, जोपर्यंत रिलेटिव्ह मोशन आहे किंवा मोशन आहे तोपर्यंतच फ्रिक्शन आहे. मोशन थांबली, फ्रिक्शन थांबलं. समजून घ्या. तुम्ही या ब्लॉकला असं ओढत आहे, तसं या ब्लॉक, हे जे दोन सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेस आणि या ब्लॉकचा जो सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होते आणि त्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कुणीकडे आहे? अपोजिट डायरेक्शनला. कुणीकडे आहे? अपोजिट डायरेक्शनला. तो जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे Fs, तो डिपेंड करते या नॉर्मल रिएक्शन. कशावर डिपेंड करते? नॉर्मल रिएक्शन. कशावर डिपेंड करते? नॉर्मल रिएक्शन. जेवढी जास्त नॉर्मल रिएक्शन तेवढे जास्त तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तेवढा जास्त तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोणाकोणाला समजलं ना? चला आता लक्ष द्या. पुन्हा एकदा बोलू. ब्लॉक ठेवला, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला. या हॉरिझॉन्टल सरफेसने जे प्रोव्हाइड केलेला जो फोर्स आहे तो अपवर्ड डायरेक्शनला, त्याला काय म्हणलं आपण? नॉर्मल रिएक्शन. दाखवली n ना. आता नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू m एवढी असते. नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू कशी असते? m एवढी असते. आता जेवढी नॉर्मल रिएक्शन, याचा अर्थ जेवढे याला फोर्स वर लोटून धरायला लागल, आपण इकडे ओढत आहे, तेवढा तुमचा फ्रिक्शनल फोर्स काय होणार? डेव्हलप होणार. मग हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे कोणाच्या प्रमाणात असतो? नॉर्मल रिएक्शनच्या प्रमाणात असतो. वाटल्यास तुम्ही करून पहा. एखादा छोटा दगड टेबलवर ठेवा, ओढून पाय इझिली ओढला जाते, कारण त्याचं वेटच कमी आहे. वेट कमी तर नॉर्मल रिएक्शन कमी. पण एवढा असा जर क्विंटलचा दगड ठेवला तर त्याची वेटही जास्त, नॉर्मल रिएक्शनही जास्त. तेव्हा जेव्हा तुम्ही ओढणार फ्रिक्शनल फोर्स काय असणार? जास्त. इझिली ओढला जाणार का? नाही. याचा अर्थ जेवढा वेट जास्त तेवढी नॉर्मल रिएक्शन जास्त, जेवढी नॉर्मल रिएक्शन जास्त तेवढं तुमचा फ्रिक्शनल फोर्स जास्त. क्लियर आहे का? तर लॉ आहे, मला स्टेटमेंट लिहिणार. हे सीन समजलं कोणी इथे काय प्रकार घडला ते? ओके, पाहता का त्या? ओके, इट स्टेट्स दॅट. आपण लिहित आहे स्टेटमेंट कशाचा? लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इट स्टेट्स दॅट द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, force of static friction between surfaces in contact is directly proportional to normal reaction. Provided by normal reaction. इथं एवढंच लिहितो. ठीक आहे? हे समजलं तुम्हाला सगळं? ओके. देअरफॉर आता याच्यात बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, पण तेवढ्या काय आपण भविष्यात शिकू. काय शिकायचं ते इथं लक्ष द्या. मग हे तुमचा स्टॅटिक फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग काय लिहिणार मी? फ्रिक्शनल फोर्स. काय लिहिणार मी? फ्रिक्शनल फोर्स. हा फ्रिक्शनल फोर्स कधी जास्त राहील? कोणाच्या प्रमाणात राहील? नॉर्मल रिएक्शनच्या. कोणाच्या प्रमाणात राहील? नॉर्मल रिएक्शनच्या. बोला मग. फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शनल फोर्स कशा दाखवला आपण? x सफिक्स s. कशा दाखवला? x सफिक्स s. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. कशा दाखवली? नॉर्मल रिएक्शन n. ओके. आता हे जे इक्वेशन आहे हे कसं आहे? इन टर्म्स ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कसं आहे? इन टर्म्स ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. मग आपण कसं लिहायचं? इक्वालिटीच्या टर्म मध्ये. म्हणजे काय येणार तिथं? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काय ना? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. देअरफॉर बोला Fs इक्वल टू, इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लिहावं लागेल. काय लिहितो मी? त्याला लिहितो म्यू सफिक्स s. काय लिहितो त्याला? म्यू सफिक्स s इनटू n. ध्यानात ठेवा. ओके. हेअर आता हा जो तुमचा म्यू सफिक्स n आहे, सॉरी म्यू सफिक्स s आहे, याला म्हणलं जाते प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि त्याचं नाव आहे कोएफिशिएंट ऑफ. त्याचं नाव आहे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. इथपर्यंत समजलं का? मग तुम्हाला जर कधी फ्रिक्शनल फोर्स विचारलं तर हे इक्वेशन लिहायचं. F is equals to mu s into n. जसं आपण रेग्युलर म्हणतो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. F is equals to ma. F is equals to ma. समजलं ना? असं लिहितो ना आपण. Force acting on body is directly is equals to ma. Mass into acceleration. तसं according to law of static friction, frictional force Fs is equals to mu s into n. n म्हणजे नॉर्मल रिएक्शन. n म्हणजे काय? नॉर्मल रिएक्शन. ओके. आणि mu s काय झाला मग? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. mu s काय झाला? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बट तुमची जे नॉर्मल रिएक्शन आहे ही वेट एवढी असते. नॉर्मल रिएक्शन केवढी असते?
वेट एवढी असते इक्वल आणि अपोजिट आहे म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड कसं आहे सेम आहे. मग नॉर्मल रिएक्शनचा मॅग्निट्यूड वेट एवढा असतो. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे याला म्हणतो इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 काय सांगते? इक्वेशन 1 एम्प्लाइज बोला Fs is equals to बोला रे μs into mg. μs into mg हा पण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचाच फॉर्म्युला आहे. ओके इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ओके इथपर्यंत पण लक्षात आलं. आता यामध्ये एक टर्म आली नवीन कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. काय कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. हे इक्वेशन 1 वरून फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 वरून मी काय लिहिलं फ्रॉम इक्वेशन 1 मी लिहितो हा जो आहे नॉर्मल रिएक्शन इकडे आपला डिनॉमिनेटर मध्ये तिकडे कोण गेलो μs इक्वल्स टू Fs अपॉन m. μs इक्वल्स टू Fs अपॉन m ध्यानात ठेवा. ओके समजलं ना इक्वेशन आलं. त्याची डेफिनेशन लिहू शकतो तुम्ही फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ओके पर युनिट नॉर्मल रिएक्शन असं लिहू शकता. रेशियो ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टू द नॉर्मल रिएक्शन असं लिहू शकता. रेशियो ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टू द नॉर्मल रिएक्शन असंही म्हणता येते बरोबर. आता इथे लक्ष द्या याचा एसआय युनिट जर लिहा म्हणलं तर हा जो आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ही फोर्सची टर्म आहे आणि नॉर्मल रिएक्शन पण फोर्सची टर्म आहे. न्यूटन अपॉन न्यूटन इकडे युनिट काय याचा न्यूटन याचा काय युनिट आहे न्यूटन झाला कॅन्सल म्हणजे या नॉर्मल रिएक्शन हे जो कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याला काय युनिट आहे का नाही का युनिट कॅन्सल झाली मग काय तो युनिटलेस dimensionless quantity काय unitless dimensionless quantity. okay therefore it is on μs it is unitless dimensionless quantity काहून हा सारख्या क्वांटिटीचा रेशो आहे. इट इज प्युअर नंबर जोपर्यंत फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर तुमचा जो μs आहे याची व्हॅल्यू हे एकापेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठी. एकापेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठी. कारण की प्रत्येक वेळेस हा जो तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा नॉर्मल रिएक्शन एवढा असेलच असं नाही. कमी पण असू शकतो. काय असू शकतो कमी पण असू शकतो बरोबर का. त्यामुळे असं ठीक आहे. मग कसा येतो लेस दॅन ठीक आहे. तर हे झालं तुमचा कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे झालं झालं तुमच्या फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय Fs μs n. बरोबर ही गोष्ट मार्क करून घ्या. आता आपण फ्रिक्शन शिकला. फ्रिक्शनचे 3 प्रकार डिस्कस केले. स्टॅटिक फ्रिक्शन शिकलं आणि लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन शिकलं. त्याची सगळी पूर्ण बेसिक इथे लिहिलेलं आहे. हे समजलं ओके. आता मी हा पोर्शन इरेज करून देतो. पूर्णच काढतो. आपल्याला हे टायटल घ्यायचं. आपल्याला या टॉपिकवर डिस्कशन करायचं. झालं ओके. पहा आपलं टायटल काय आहे सांगा. ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम मध्ये आपल्याला एक टॉपिक डिस्कस करायचा आहे. तो कुठला टॉपिक आहे मोशन ऑफ व्हेइकल ऑन अ कर्व हॉरिझॉन्टल रोड. कर्व हॉरिझॉन्टल रोडवर तुमचा जो व्हेइकल मोशन परफॉर्म करतो तर ती मोशन आपल्याला डिस्कस करायची आहे. किंवा बऱ्यापैकी गाडी आपण जो आपण फिरवतो तेव्हा तिथे स्लिप का होत नाही किंवा कधी कधी स्लिपही होते बरोबर का. बऱ्याचपैकी गाडी स्लिप होत नाही. कधी कधी गाडी स्लिप होते जर जास्त स्पीडने चालला तर स्लिपही होते बरोबर. तर आपण ते डिस्कस करायचं कधी स्लिप होते कधी स्लिप होत नाही मॅक्झिमम किती आपण स्पीडने जाऊ शकतो आणि ते स्पीडवर कोणी इफेक्ट करते का त्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. आता यामध्ये पहा ओके काय टायटल आहे मग बोलतो कोणी मोशन ऑफ व्हेइकल ऑन कर्व horizontal road. ओके आता हे डिस्कशन करायचं आहे. समजून घ्या हा तुमचा हॉरिझॉन्टल रोड आहे. हा तुमचा हॉरिझॉन्टल रोड आहे. लक्षात आहे हा तुमचा काय हॉरिझॉन्टल रोड आहे. आपण जर असं पाहतो तो आपल्याला कसा दिसतो आणि वरून जर चेक करील मी तर त्या केसमध्ये तुमचा जो हॉरिझॉन्टल रोड आहे तो असा दिसतो. हा झाला कर्व ओके. हा काय झाला हा कर्व आहे
वरून पाहून आलो म्हणजे टॉप व्ह्यू. पण त्याला आपण असं जर इकडून आडवं पाहत होतो कसं आहे हॉरिझॉन्टल आहे. कसा आहे तो हॉरिझॉन्टल आहे. क्लिअर आहे का? हा कर्व आहे आणि कसं आहे हॉरिझॉन्टल आहे. मग या कर्व हॉरिझॉन्टल रोडवर समजा हे आपलं व्हेइकल आहे. हे आपलं व्हेइकल आहे दिसलं ना. आता ते व्हेइकल असं असं जर चेक केलं इथं मूव्ह होत आहे इथं त्याला काहीतरी व्हेलॉसिटी असेल. इथे त्याला व्हेलॉसिटी असेल आणि हे जे ज्या सर्क्युलर पाथने मूव्ह होत आहे त्या सर्क्युलर पाथला काय असेल अंदाजे सेंटरही असेल इथे कुठेतरी. काय असेल सेंटरही असेल आणि त्या रेडियसही असेल अंदाजे. काय असेल रेडियस असेल. तर ही जे तुमची सर्क्युलर पाथ आहे ज्या सर्क्युलर पाथवर तुमचं व्हेइकल चाललं मूव्ह होत आहे त्या सर्क्युलर पाथचे अंदाजे काय असेल रेडियस पण असेल. क्लिअर आहे का? या सर्क्युलर पाथवरती या हॉरिझॉन्टल सरफेस वरती आणि या सर्क्युलर पाथवरती तुमचा व्हेइकल मूव्ह होत आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके इकडे लक्ष द्या. म्हणजे तुमचं व्हेइकल इथं आहे. दिसलं का? तुमचं व्हेइकल हे जे मी इथं दाखवलं ते कुठे आहे इथं आहे. दिसलं ना. आता या केस मध्ये हे तुमचं व्हेइकल आहे. हे त्याचा सरफेस आणि हॉरिझॉन्टल सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि हे जे एवढं डिस्टन्स आहे एवढं अंदाजे ही काय झाली रेडियस. ही काय झाली रेडियस. कोणाला समजलं काय दिलं ते क्लिअर झालं का? समजलं ना. ओके इथं व्हेइकल ठेवलेलं आहे. सांगा मग काय झालं. या व्हेइकलचं मास m आहे. वेट नेहमी कसं असणार डाऊनवर्ड डायरेक्शनला. कशा लिहिणार mg. कसं लिहिणार mg. ओके आता मग हे जे हॉरिझॉन्टल सरफेस आहे वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला तर हे जे हॉरिझॉन्टल सरफेस आहे काय प्रोव्हाइड करतो नॉर्मल रिएक्शन. काय प्रोव्हाइड करतो नॉर्मल रिएक्शन. करेक्ट. मग नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड करतो तर ते कसं असते नेहमीसाठी अपवर्ड डायरेक्शनला. कसं असते अपवर्ड डायरेक्शनला. ही आणि पलीकडची डायग्राम दोन समजले का? कळते ना. हे आपण जमीन असं असं पाहत आहे कळते का आणि ते वरून पाहत आहे. क्लिअर आहे. दोन्ही डायग्राम समजले का? ओके ठीक. आता पहा एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहिणार आपण नेहमीप्रमाणे मी असं लिहिणार. ओके पहा आता कन्सिडर अ व्हेइकल. कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास m. त्याचं मास किती घेतला आपण m घेतलेला आहे. इज मूव्हिंग along curve horizontal road of radius. अंदाजे रेडियस आहे ऑफ रेडियस r with a speed v as shown in figure. ओके ते मूव होता है. ओके आता इथे लक्ष द्या. the forces acting on vehicle. ज्यावेळेस इथं मूव होत असेल किंवा नसेल तरी पण याचा वेट आणि नॉर्मल रिएक्शन त्याच्यावर ऍक्ट होते. ओके तो रेस्टला असला तरी ती भांगड आहे. पुन्हा मोशन मध्ये आहे का रेस्टला असेल तरी त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि रोड नेहमीसाठी काय देणार नॉर्मल रिएक्शन देणार. काय देणार नॉर्मल रिएक्शन देणार. ओके बोला फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल आर. पहिला कुठला आहे वेट. पहिला कुठला आहे वेट mg. कसा ऍक्ट होते ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. कसा ऍक्ट होणार होते व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरं काय नॉर्मल रिएक्शन. समजलं ना. नॉर्मल रिएक्शन कशात आपले नॉर्मल रिएक्शन n. ओके ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. कसं ऍक्ट होणार ते ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. व्हर्टिकली अपवर्ड. ओके देयरफॉर नॉर्मल रिएक्शनचा जो मॅग्निट्यूड आहे तो कोणा एवढा असतो मग वेट एवढा असतो. n mg. ही गोष्ट समजली का? डिस्कशन हे व्यवस्थित समजलं. ओके आता 3 नंबर यामध्ये पाहता जेव्हा व्हेइकल v एवढ्या स्पीडने या सर्क्युलर पाथ वरती मूव्ह होत आहे. ओके म्हणजे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि हा v कॉन्स्टंट पकडला तो UCM परफॉर्म करू राहिला. काय परफॉर्म करू राहिला UCM. बरोबर का. याचा v कॉन्स्टंट आहे. लिनियर स्पीड कॉन्स्टंट असेल किंवा अँगुलर स्पीड कॉन्स्टंट असेल त्या केस मध्ये काय येतो UCM परफॉर्म करू राहिला. मग हा UCM परफॉर्म करत आहे आणि हा जर UCM परफॉर्म करत आहे तर UCM साठी लागतो सेंट्रिपिटल फोर्स. काय लागतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे मग तो सेंट्रिपिटल फोर्स कोण देते तो जो सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके या व्हेइकल वर ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स तो असा या डायरेक्शनला कुणीकडे असतो तो सर्कलच्या सेंटरकडे. कुणीकडे
सर्कलच्या सेंटरकडे. या सर्कलच्या सेंटरकडे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो तो जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कशाने दाखवणार आपण mv स्क्वेअर अपॉन r. कशाने दाखवणार आपण mv स्क्वेअर अपॉन r. आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय तो mv स्क्वेअर अपॉन r. तर या केस मध्ये ज्यावेळेस हा मूव्ह होतो या सर्क्युलर ट्रॅक वरती बरोबर का त्या केस मध्ये हे जे व्हेइकलचे टायर्स असतील ते टायर्स आणि हा जो रोडचा सरफेस आहे याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स असतो तो फ्रिक्शनल फोर्स ही या डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स ही या डायरेक्शनला. कारण की ज्यावेळेस आपण व्हेइकल टर्न करतो तर टायर तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात गाडी अशी तिकडे ढकलण्याचा प्रयत्न करतात आउटवर्ड डायरेक्शनला गाडी स्लिप होण्याचा चान्सेस असतात पण ते स्लिप होतात का तर फ्रिक्शनल फोर्स काय करते हे जे तुमचं व्हेइकल आहे त्याला असं आत उडून धरते म्हणजे या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन पण सर्कलच्या सेंटरकडे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन पण कुठं सर्कलच्या सेंटरकडे. मग फ्रिक्शनल फोर्स Fs अकॉर्डिंग टू लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय सांगते μs m कळलं का काय μs m. सेंट्रिपिटल फोर्स लागला सर्क्युलर मोशन साठी तो पण सेंटरकडे. इथं ज्यावेळेस तुमचं व्हेइकल असं रोडवर चाललं तर हे ऍक्च्युअली बाहेर निघले जाते तसं पाहिलं तर बाहेर त्याची टेंडन्सी बाहेर असते पण जोपर्यंत ते टायर कॉन्टॅक्ट मध्ये येतं ते टायर त्याला असं बाहेर जाऊ देतात का स्लिप होऊ देतात का नाही ते असं उडून धरलं जाते का कारण टायर आणि रोडच्या सरफेस मधलं जे फ्रिक्शनल फोर्स तिथं फ्रिक्शन डेव्हलप होते ते त्या व्हेइकलला असं इकडे उडून धरते इनवर्ड डायरेक्शनला पुश करून ठेवते बरोबर का. फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन पण कुठे त्या या पर हॉरिझॉन्टल सरफेसच्या सेंटरकडे बरोबर आहे समजलं ना. या दोघांची व्हॅल्यू कशी असते सेम असते. हा जो सेंट्रिपिटल फोर्स या केस मध्ये कोण प्रोव्हाइड करून आला फ्रिक्शनल फोर्स कोण देऊन आलं फ्रिक्शनल फोर्स. जसं सूर्याभोवती पृथ्वी फिरते तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायसाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतो तर तिथे कोण देते ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण देते ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तसं इथे कोण देऊन आलं सेंट्रिपिटल फोर्स फ्रिक्शनल फोर्स देऊन आला कोण देऊन आला फ्रिक्शनल फोर्स. लक्षात आलं चला इथपर्यंत समजलं का नक्की समजलं का ओके ओके द ओके नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स काय बोलतो आता नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय कोण देऊन आलं फ्रिक्शनल फोर्स कोण देऊन आलं रे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन बोलते कोणी surface of road and tires of vehicle surface of road and tires of vehicle okay therefore काय लिहिणार मग आपण बोला रे therefore centripetal force आता या केस मध्ये सेंट्रिपिटल फोर्स केवढा आहे बोलते का कोणी सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू कोणा एवढा असतो फ्रिक्शनल फोर्स एवढा असतो फ्रिक्शनल फोर्स पुन्हा एकदा बोलतो सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन इकडे आहे आणि फ्रिक्शनल फोर्सची पण डायरेक्शन इकडे याचा आपण सेंट्रिपिटल फोर्स कोण देणार आला फ्रिक्शनल फोर्स ओके ओके सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय बोला therefore mv स्क्वेअर अपॉन r आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय Fs μs m काय तो μs m इथं काही मोठी गोष्ट नाही ओके. आता या केसमध्ये बट n म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि नॉर्मल रिएक्शनचा मॅग्निट्यूड किती आहे वेट एवढा बरोबर आहे वेट एवढा इथे लिहिलेलं आहे n mg therefore बरोबर आहे mv स्क्वेअर अपॉन r μs mg कोण सांगितलं आहे सिन्स फ्रॉम इक्वेशन 1 कशावर लिहिलं ते इक्वेशन 1 वरून लिहिलं सिन्स फ्रॉम इक्वेशन 1 इथं समजलं का. आता इकडचा m आणि इथला m कॅन्सल झाला इथं आला μs g हा r इकडे डिनॉमिनेटर मध्ये तिकडे गेला तो न्यूमरेटर मध्ये बोला therefore इकडे कोण आलं आहे v स्क्वेअर इक्वल टू μs rg therefore v equal to under root μs rg आता ही जी वेलोसिटी आहे या वेलोसिटीने तुमचा जो व्हेइकल आहे इझिली सेफली कसा सेफली त्या कर्व हॉरिझॉन्टल रोड वरती मूव्ह होऊन राहिला बरोबर का समजलं ना. तर याला म्हणायचं मॅक्सिमम सेफ स्पीड काय म्हणतात त्याला मॅक्सिमम सेफ स्पीड मॅक्सिमम एवढ्या स्पीड न तो त्या कर्व हॉरिझॉन्टल रोड वर मूव्ह होऊ शकतो
ते याच्यापेक्षा जर स्पीड वाढला, या स्पीड पेक्षा जर जास्त स्पीड झाला, तर त्या केस मध्ये काय होणार, व्हेइकल काय होणार, स्लिप होणार. काय होणार, स्लिप होणार. का हो, टायर आणि रोडच्या सरफेस मध्ये फ्रिक्शन होणार नाही. जर ते फ्रिक्शन होणार नाही तर तुमचं व्हेइकल स्लिप होणार, ते असं रोडच्या बाजूला जाऊन पडणार, तिकडे जाऊन पडणार. ओके, क्लिअर झाली गोष्ट. या ही जे इक्वेशन आहे, इक्वेशन किती आहे, दोन. इक्वेशन किती, दोन. इक्वेशन काय देते, एवढ्या स्पीड ने तो इझिली त्या कर्व हॉरिझॉन्टल रोडवर सेफली जाऊ शकतो. याला म्हणायचं मॅक्झिमम सेफ स्पीड. काय म्हणतात त्याला, मॅक्झिमम सेफ स्पीड. ओके, इक्वेशन किती नंबर दिला मी त्याला, इक्वेशन 2. ओके, इंडिकेट्स. इक्वेशन 2 गिव्स लिहितो मी. काय देतो इक्वेशन 2 गिव्स, काय देते, maximum safe speed, maximum safe speed with which, okay, vehicle can move, vehicle can move over curve horizontal road, curve horizontal road. त्याला मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणलं. तर मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणलं की त्याला लिहितात Vmax. काय शब्द आहे, Vmax. काय शब्द आहे हो, Vmax. Vmax इक्वल टू या स्पीडलाच काय म्हणलं आपण, मॅक्झिमम सेफ स्पीड. कशाने लिहिले होते, Vmax इक्वल टू काय, अंडर रूट. वाचते का कोणी, Vs into Rg. Vs into Rg लक्षात ठेवा. आता हा जो मॅक्झिमम सेफ स्पीड आहे, हा डिपेंड कशावर आहे, समजून आलं का, डोक्याच्या वर केलं का, स्पीड जास्त आहे ना. ओके, Vs into Rg अंडर रूट मध्ये, त्याच्यातला अंडर रूट मध्ये. मग हा Vmax कशावर डिपेंड करते, तर सगळ्यात पहिली गोष्ट इथं Vs आहे, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याचा अर्थ तिथं जर फ्रिक्शन आहे तरच तो मॅक्झिमम सेफ स्पीड आहे, म्हणजे फ्रिक्शन वर डिपेंड करते. कशावर डिपेंड करते, फ्रिक्शन वर. कोणामधलं फ्रिक्शन, रोडचा सरफेस आणि व्हेइकलचे टायर, रोडचा सरफेस आणि व्हेइकलचे टायर. ओके, जेवढी रेडियस वाढली, तेवढं तुमचं मॅक्झिमम सेफ स्पीड पण काय होणार, वाढत जाणार. बरोबर का. पण छोटा टर्न असला तुम्ही जास्त जोरात जाऊ शकत नाही. जरा ठेवा, आता छोटासा टर्न आहे, त्याची रेडियस कमी आहे, तुम्ही जास्त जोरात त्या टर्नवर जाऊ शकत नाही. पण जर टर्न मोठा आहे, काय टर्न मोठा आहे, तर त्या टर्नवर तुम्ही जास्तीत जास्त स्पीडने जाऊ शकता. ओके, याचा अर्थ काय, जशी जशी रेडियस वाढेल तसं तसं काय कडे हो, Vmax वाढेल, मॅक्झिमम सेफ स्पीड वाढेल. रेडियस कमी तर हा Vmax पण कमी. बरोबर का. इथं आहे G. आता G याचा अर्थ काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय बाबा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ज्या प्लॅनेटवरती आपण ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करालो किंवा कर्व हॉरिझॉन्टल रोडवरती मूव्ह होणार, तिथं जर ग्रॅव्हिटी जास्त असेल तर मॅक्झिमम सेफ स्पीड पण कसं असेल, जास्त असेल. बरोबर का. जेवढं ग्रॅव्हिटी जास्त तेवढा तुमचा मॅक्झिमम सेफ स्पीड काय असतो, जास्त असतो. इथली बघा मॅक्झिमम सेफ स्पीड. काय बाबा, मॅक्झिमम सेफ स्पीड डिपेंड्स ऑन, काय बाबा, डिपेंड्स ऑन. यामध्ये सगळ्यात पहिली टर्म लिहितो, काय लिहितो, फ्रिक्शन. कशा डिपेंड करते, फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेइकल, फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेइकल अँड सरफेस ऑफ रोड, सरफेस ऑफ रोड. होते ना. दुसरं काय घेतलं हो, दुसरं घेतलं रेडियस ऑफ, काय घेतलं, रेडियस ऑफ कर्व हॉरिझॉन्टल रोड, रेडियस ऑफ कर्व हॉरिझॉन्टल रोड. जेवढी रेडियस वाढेल तेवढा तुमचा मॅक्झिमम सेफ स्पीड काय होईल, वाढत जाईल. क्लिअर आहे का. नंतर या केस मध्ये अजून एक तिसरी गोष्ट आहे, ह्या इक्वेशन मध्ये ते व्हेइकलचं कुठंच मास ची टर्म दिलेली नाही. कुठली टर्म, मास. ओके, हा जो तुमचा मॅक्झिमम सेफ स्पीड आहे, हा त्या व्हेइकलच्या मासवर डिपेंड नाही. काय डिपेंड नाही. ओके, इट इज इंडिपेंडेंट ऑफ, इट इज independent of mass of vehicle. ओके, आता यामध्ये अजूनही डिपेंड करतो, अजूनही डिपेंड करतो. कशावर, त्या रोडच्या सरफेसवर. समजा आता उन्हाळा आहे, रोडचा सरफेस ड्राय आहे, व्हेइकल जाऊ शकते. पण तिथे जर ग्रीस पडेल, ऑइल पडेल, चिखल पडेल किंवा पाणी पडेल, त्या केस मध्ये तो इझिली जाऊ शकतो का, नाही. म्हणजे काय होणार, त्या केस मध्ये तिथे प्रॉपर फ्रिक्शन भेटणार नाही.
प्रॉपर फ्रिक्शन भेटलं नाही याचा अर्थ मॅग तेवढा स्पीड जाऊ शकतो का, तो स्लिप होईल. काय होतो, स्लिप होईल. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन, इथे लिहितो इट ऑल्सो डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड करते मला, प्रेझेन्स ऑफ ऑइल, क्ले, ओके, वॉटर, ओके, ग्रीस, ओके, काय हो, ग्रीस. ठीक आहे, वॉटर आणि ग्रीस, ETC लिहितो या, ETC कळलं का. आता अजून एक, नेचर ऑफ सरफेस ऑफ रोड. बरोबर, नेचर ऑफ सरफेस ऑफ रोड. इथं अजून एक लिहितो, नेचर ऑफ सरफेस ऑफ रोड. इथं लयच मोठी भानगड आहे. नेचर ऑफ सरफेस ऑफ रोड. तुमचा रोडचा सरफेस एकदम असा गुळगुळीत आहे, एकदम स्मूथ आहे. तर त्या केस मध्ये समजा आपली एखादी टाइल सारखा गुळगुळीत आहे, त्याच्यावर तुम्ही जोरात जाऊ शकता का, नाही. त्या केस मध्ये काय आहे, तिथं स्लिप होणार, तिथं फ्रिक्शनच भेटणार नाही. काय भेटणार नाही, फ्रिक्शन भेटणार नाही. बरोबर का, कळलं का. ओके, मग या केसेस मध्ये जर तुम्हाला Vmax वाढवायचा असेल तर तुमचा रोडचा जो सरफेस आहे तो कसा असला पाहिजे, रफ असला पाहिजे. असला पाहिजे, रफ असला पाहिजे. बरोबर का. रेडियस तर वाढवू शकत नाही आपण, जेवढी आहे तेवढीच आहे. पण मला अजूनही जर त्याच ट्रॅकवरून जोरात जायचं असेल, व्हेकल जोरात स्लिप नव्हतं जायचं असेल, तर ते सरफेस कसा असला पाहिजे, रफ असला पाहिजे. आणि जेवढा सरफेस रफ असेल तेवढं काय होणार, तिथं तुमच्या टायरची घसाई जास्त होणार, फ्रिक्शन जास्त होणार, टायरचं वेअरिंग टिअरिंग जास्त होणार. बरोबर का, टायर पतला होणार. मग ते कसं इकॉनॉमिकली कॉस्टली होईल. ओके, टायर घासला लवकर टायर खराब होणार. मग ते सगळं भानगड होऊ नये यासाठी एक काय ना पुन्हा इलाज आहे, त्याला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड. काय, बँकिंग ऑफ रोड. समजलं ना. मग कर्व फ्लॅट रोड वरती जेव्हा तुम्ही मॅक्झिमम स्पीड न चालले एवढे सगळे फॅक्टर आहेत. आणि त्याचाही जर तुम्हाला अजूनही त्याच रोडून जास्त जोरात जायचं असेल तर तुम्हाला तो रोडचा सरफेस गुळगुळीत करावा लागेल, गुळगुळीत सॉरी रफ करावा लागेल. रफ केला तर तुमची टायर खराब होऊन आले, मग ते पुरवडा लागला का नाही. त्यासाठी कुठला इलाज सांगितला, बँकिंग ऑफ रोड. कुठला सांगितला, बँकिंग ऑफ रोड. इथे लिहिले 3 नंबरचा टॉपिक लिहिला होता आपण लास्ट ला लिहिलं. ओके, काय, मोशन ऑफ व्हेकल ऑन कर्व बँक्ड रोड. बँकिंग ऑफ रोड ही खूप महत्त्वाची टर्म आहे. तर आपण हे झाल्यानंतर उद्या आपण बँकिंग ऑफ रोड घेऊ, म्हणजे मोशन ऑफ व्हेकल ऑन कर्व बँक्ड रोड घेणार. क्लियर आहे. इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. ओके, आता हे सगळं वाचण्यासाठी, ओके, इन ऑर्डर टू, इथे एक अजून पॉइंट येतो, इन ऑर्डर टू इनक्रीज मॅक्सिमम सेफ स्पीड, maximum safer speed. Okay, surface of road should be, surface of road should be कसा असला पाहिजे म्हणलं बघा, should be rough, but it leads to wearing and tearing of tires, wearing and tearing of tires, wearing and tearing of tires, which is costly, ते कसं आहे, कॉस्टली आहे. बरोबर का. therefore it can be achieved by making surface of road, by making the banked surface of road. आता banked काय भानगड, by making banked surface of road, banked surface of road. कळलं का. त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जो रोडचा सरफेस त्याला बँकड करावा लागेल. आता बँकड काय भानगड आहे, तुम्ही पाहिलं असेल काही टर्नवरती जेव्हा व्हेकल जातो, जेव्हा व्हेकल फिरते त्या केसमध्ये आतली जी बाजू आहे ती दबलेली आहे आणि बाहेरची जी बाजू ती वर आहे. पाहिलं तुम्ही, आतली बाजू कशी असते, दबलेली असते, बाहेरची बाजू वर असते. तर बाहेरची बाजू वर आलेली आहे, इलेव्हेट झालेली आहे, आणि आतली बाजू दबलेली आहे. त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला किती काय जोरात जाऊ शकता तुम्ही, असं रेग्युलर पेक्षा तर जास्त स्पीड न जाता. बरोबर का. तिथं फ्रिक्शनही कमी होते आणि तुमची सेफ्टी पण आहे, गाडी स्लिप होणार नाही. तर ते काय त्याला म्हणायचं बँकिंग ऑफ, काय असला बँकिंग ऑफ रोड. ओके, तर ती त्या केसमध्ये आपण काय केलं, आउटर एज जी आहे रोडची त्याला आपण थोडंसं इलिव्हेट केलं, थोडीशी हाईट दिली, आणि आतली जे बाजू आहे तिचं थोडीशी हाईट कमी केली. ओके, कमी आतली तशीच ठेवा, पण बाहेरची जी बाजू आहे त्याला आपण वाढवणार, त्याची हाईट वाढवणार, त्याला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड. ते आपण उद्या डिस्कस करू. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, पहा बरं आहे. समजलं ना, हे सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. ही फिगर आहे, समजलं का, ही देते सेक्शनल व्ह्यू. ओके, आणि ही फिगर बी काय देते, टॉप व्ह्यू. ओके, तर मॅक्सिमम सेफ स्पीडचा हा फॉर्म्युला ध्यानात ठेवा. मागचं बॅक एंड समजलं का,
डेरिवेशन वगैरे आपण पूर्ण शिकवलं. ओके, हे झालं मग आपला मोशन ऑफ व्हेकल ऑन कर्व बँक कर्व हॉरिझॉन्टल रोड. कशात झाला तो कर्व हॉरिझॉन्टल रोड. कोणाकोणाला याच्यात काही प्रॉब्लेम आहे समजलं? ठीक, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे.